हे मी गाडीत आत बसणार आहे. झालं तयार, सवारी आलेली आहे. चला टपावर बांधतो समजलं. रेल्वेची इथं वाट बघत आम्ही उभारलोय सध्या. रेल्वे थोडी लेट होणार आहे, ती काय सगळीकडेच होत असते रेल्वे लेट. आता रेल्वे येणार आहे, रेल्वेत बसल्यावर आपण ब्लॉक करूया. जायचं आहे काय जायचं सगळं सांगतो व्यवस्थित. आणि काय माहिती असेल तर मला विचारा. फोन करा याला, माहिती आहे ना हो सगळ्यांना याचा नंबर 94 21 17 18 पोता 18 ... आतलं काय टाकू नको रे बाबा, हे आता कट करायला लागणार मला. फोन पाणी सोडायला ना असू दे. पोवायला पोवा. मी कोणीवर उतरणार आहे? तुम्ही कुठे चाललाय? तिकडे चाललाय रामेश्वरमला. रामेश्वरम चाललाय ना पुन्हा इचलकरंजीने बसलाय काय? एक नंबर. हाय घ्या संकट जाऊया. ते जरा खात्री केलो नाहीतर रोज आजची ट्रेन दुसरी, कारण ह्याच्यावर ट्रेन नंबर दिला नाही, तिथं दिल्यात खरं ह्याच्यावर दिला नाही ने. नाही हीच ट्रेन आहे. आमचं पण मागच होते. काय बात झाले कुठलं? देखा आपने लापरवाही का नतीजा है. कशाला जाबर मुझ्यावर कुठे गेलतो पक्या सोनारला फोन लाव. आता सकाळी लाव. काल काय फेकालता तिथं माझं वांद झाले. तुझ्या फोनवर काय फेकालता तुझ्या म्हणालता जाबरनं किती पैसे घेतला. मी मला कोणाचं आहे तेवढं इकडं आण. मी मॅटर पाड नको म्हणलं. किती तर घेऊ दे, तुम्हाला कशा पाहिजे म्हणलं. गिड्या मुंडी आठ घ्यायला तुझं मोठं काही नाही म्हणलं. असं जरा थांबा. कोणाला बाय बाय करायचा बाय बाय करून घ्या. थांबा की जरा, हळूहळू स्पीड वाढते हो, एकदम स्पीड वाढते हो. एकदम काय दिसत नाही. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. काय शेका लागले. अरे ती काय माणसं बसल्यात. माणसं बसल्यात नवीन प्लॉट करायला. आता लोंढा जंक्शन मध्ये आहे. लोंढा जंक्शनचा हा नजारा बघा आणि आमचा मित्र बघा काय करायला. आणि या आमच्या लोंढा जंक्शन मध्ये आमचे लोंढे काय खेळत आहे, पत्त्याने खेळत आहे बघा. आणि एक स्वामी नाश्ता करत आहे. स्वामी एक स्वामी चकली खात आहेत आणि दुसरे आता आम्ही असे व्हिडिओ काढत आहोत. काय का चला. सध्या आपण आलोय दिंडीकल जंक्शनला. इथनं अजून मदुराई लांब आहे. आपल्या मदुराई अजून 1 तासाचा प्रवास आहे. सगळी गेल्यात बाहेर इंडिया आणि आपण बसले आता मोबाईल चार्जिंगला लावून एकटं म्हणजे दोघं. आणि आता आहे इथे कोणी पण नाही, पूर्ण मोकळं आहे, सगळीकडं मोकळं आहे, काही नाही. त्यामुळे आता जस्ट आपण सगळीकडे चर्चा चालू आहे. आता आपण जाणार आहे मदुराई जंक्शन. त्या मदुराई जंक्शनला गेल्यावर आपण पहिला करायचा आहे आंघोळी. सगळी बुरशी आहे, तोंड चिकट आहे, चांगलं वाटणं कसे तर वाटाले. त्यामुळे पहिला जाऊन आंघोळी करायला. सध्या आपण सगळे मदुराई जंक्शनला उतरलेलो आहे. आता इथं मदुराईमध्ये एक फेमस टेम्पल आहे मीनाक्षी.
मीनाक्षी टेम्पल म्हणून आहे. आता इथं पहिला आंघोळीची व्यवस्था बघायला लागणार आहे, त्याच्यानंतर मग ते टेम्पलला जावं लागणार आहे. स्टेशनवरती आंघोळी व्यवस्था असते. बघू आपण स्टेशनवरती कुठे आंघोळी व्यवस्था आपल्याला. हे इथे AC वेटिंगमध्ये आले, AC वेटिंग लावले आणि इथे एक तासासाठी 20 रुपये चार्जेस आहेत एक माणसाला. एका तासात आवरून इथनं बाहेर पडायचं आहे. गेल्या चलो मंदिरात आहोत नसता कॅमेरा मंदिरात केला होते जमा असा बाहेर आले. कमीत कमी दर्शनला आम्हाला हे 2 तास लागले असतील. बरोबर 2 तास दर्शनाला लागले. एवढं मोठं मंदिर आहे, एवढं भयानक मंदिर आहे, खतरनाक आहे मंदिर. म्हणजे मीनाक्षी मंदिर भव्य, म्हणजे कमीत कमी मला वाटतं 10 ते 15 एकरमध्ये पसरलेले मंदिर आहे आणि कलाकृती जबरदस्त आहे. सगळं काही जबरदस्त आहे. या आला बघा आमचा मसाला डोसा. सकाळवरनं काय खाल्लं नाही, काय नाही. आता हे मसाला डोसा खायचा. टेक इट व्हॉट यू वॉन्ट. ओके. हा पण तिथनं रामेश्वरमला जायचं कसं ते बघायला लागणार. इथून ट्रेन मिळणार, बस मिळणार किंवा प्रायव्हेट गाडी करून जायची, तसं आपल्याला स्वस्त पडते. ते एक वेळ ट्राय करायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल इथून रेल्वे स्टेशनवरती जाऊन चौकशी करायला पाहिजे, कारण रेल्वे स्टेशन जवळ आहे. रेल्वे स्टेशनमधून जर रेल्वे जात नसली ते ब्रिजचे काम चालू आहे, अजून पण काम चालू आहे ब्रिजचं. आम्ही ज्यावेळी तिकीट काढलं तेव्हापासून काम चालू होतं आणि आजपर्यंत सुद्धा काम चालू आहे. तर जर काम ते पूर्ण झालं असलं आणि रेल्वे चालू असली तर तुम्ही रेल्वेने जाऊया. आपला लोकांचा माणूस सांगत होता की रेल्वे बंद आहे. बघू आपण काय करायचं. बॅगा घेतल्यात सगळ्यांच्या, बॅगा घेऊन घर पडलो आहे काम. आता पोच येत आहे ना. अरे ये देना, मैं तेरे वास्ते नाची रे, देना. मैं भी नाचा, मेरे को दो. क्या है रे? स्पॉन्सर वो पैसे देने वाला वो है, वो देता है. ए भैया एक 10 रुपये दे. 10 रुपये इथे थोडं द्यावं लागते दक्षिणा वगैरे, ते सगळीकडे चालतंय. किव्याला अडकवलं आणि विषय संपवला. आमचा स्पॉन्सर किव्या. आता रेल्वे स्टेशनला चालत आहे ना. पहिला इन्क्वायरी करूया. इन्क्वायरी काय रेल्वे स्टेशनला माणसांकडे इन्क्वायरी करूया, कारण मला ऑनलाईनला आहे की नाही रेल्वे दिसायला लागल्या रे. हा तेच की मग रेल्वे स्टेशनला जाऊया, पहिला इन्क्वायरी करूया कसं कसं काय काय आहे. ट्रेन मिळते मला पण कळालं ते का, मला पण कळालं. हो तसं नाही, मी पण याला तेच सांगायला होतो आता. आता रेल्वे स्टेशनला जाऊया, चालत जाऊया काय. 10 किलोमीटर आहे ना हे काय रामेश्वरम. 10 किलोमीटर तिथनं कमीत कमी 100-150 किलोमीटर आहे. हे आमचं प्रॉपर स्थान नव्हतं, इथे यायचं आमचं काय नियोजन नव्हतं पहिल्यापासून. काय वेळ होतं नियोजन नव्हतं, अचानक ठरलेलं आम्ही. अचानक म्हणजे रेल्वेत आपली मेंबर आलती इचलकरंजीची, तिने सांगितले हे मनीषा टेम्पल चांगला आहे म्हणून, त्यामुळे हे लावला. निर्णय असा झाला की इथनं बसनं सुद्धा ऑप्शन होता आणि रेल्वेनं सुद्धा ऑप्शन होता. मग रेल्वे पूर्ण मंडपम रामेश्वरमच्या आदल्या स्टेशन मंडपमपर्यंत रेल्वे जात होती, पण आता ती पण बंद झाल्या. मग रामनाथपुरमपर्यंत जात्या. तिथून रामेश्वरम 55 किलोमीटर आहे. मग 55 किलोमीटरसाठी परत बघू आपण ट्राय करू. तिथनं जर लोकल रेल्वे मिळाली 55 किलोमीटरसाठी तर लोकलला जायचं किंवा मग एसटीने जायचं बाय वे. कारण की एवढा लांबचा प्रवास इथून मदुराईपासून रामेश्वरम एसटी म्हणल्यावर लई दगदग होणार आणि प्लस पैसे पण जास्त जाणार. एसटीला पैसे जास्त जाणार, त्यापेक्षा स्वस्त आपल्याला ट्रेन पडणार. तर आपण ट्रेनचा ऑप्शन घेतला आहे. युवराज साहेब तिकीट काढायला लागल्यात, तिकीट काढूया आणि वेट करूया. चला.
1 hour later. शेवटी लय झटापट करून ट्रेन गावली. प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती. मग 3 वरती बरोबर आहे. 3 वरतीच की. आम्हाला काय तेलगू येत नाही 600 त्याच्यामुळे आमचा धडपड ह्यो कचकच वालता. लय का सगळ्यांना विचारायचं, सगळ्यांना विचारलं तर गावाला त्याला अण्णा मंडपम अण्णा रामेश्वरम एल्ले येते सगळे पो 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 करायला सगळी हा पो 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 आम्हाला काय घंटा काय ते पो रेल्वे तिकीट? हे सगळे हिशोब 330 330 रुपये 330 रुपये लागला म्हणा रेल्वेची तिकीट. मदुराई टू रामनाथपुरम. रामनाथपुरम एक सुद्धा- असं मला सांगितलं मग अशी रामनाथपुरम पर्यंत जायचं. रामनाथपुरमच्या पुढं कसं जायचं अजून माहित नाही, पण रामनाथपुरम पर्यंत बघीन पोहायला लागला तर पोहत जाईल. पावत नाही. रामनाथपुरम पर्यंत इथनं रेल्वेने जाणार आहे. आणि रामनाथपुरम मध्ये रेल्वे कितीला पोहोचणार आहे माहिती आहे जाबर? 50 रुपये सपले की देऊ. जाबर काय रामनाथपुरमला रेल्वे किती वाजता पोहोचणार आहे? रेल्वे 3 वाजता पोहोचणार आहे. 4:30. 6 नंबर. हा मग सकाळपासून चालू झाली की होय मग लिहायला नको काय. 2 hours later. लय जबरदस्त धक्काबुक्की करून हो खतरनाक. हा बघा एसटी मिळाली शेवटी. लई गर्दी आहे. काटाला बसतो गर्दी लय भयानक आहे रामेश्वरमला जायला. ट्रेन अरे बॅग माझ्या जवळ आहे. टेन्शन घेऊ नको. तर जरा व्यवस्थित झाला असतं, गर्दी वगैरे नाही. तर इथून पुढे या गावाच्या काय रे गावात म्हणजे रामनाथपुरम इथून पुढे ट्रेन नसल्यामुळं भयंकर गर्दी एसटीला. आणि एसटी तर नुसता 2 जाती येते भयंकर गर्दी. अजून पण खाली गर्दी जमलेली आहे. रामेश्वर कसं आहे ओळखायला ताप झाला. ते चकल्या एक लक्षात ठेवलं, ही चकली दुसरी यात चढायचं. त्या चकल्या लिहिलेलं असते. त्या चकल्यांच्या वरती किती टेंब आहे ती मोजली आहे पहिला. टेंबाच्या चकल्या दिसल्या की चढायचं, सांगायचं नाही. तरी आम्ही ज्या इष्टी चढलो ना त्या इष्टीला इंग्लिश मध्ये नेमप्लेट होती. इंग्लिश मध्ये नाव पडत होतं. रामेश्वरम दिसल्यावर चला चला म्हणलं. पहिला खुलीसारखं बॅग घेतली डोसक्यावरती आणि चला म्हणलं गर्दीतनं पुढे. सुट्टी नाही द्यायची. असं करून आता इथे चढलेलं आहे. आता पुढे रामेश्वरम मध्ये उतरल्यावरती काय काय तिथे कसा होते प्रवास. परत तिथं जाऊन आणि परत नवीन चॅलेंज असं आहे की आपल्याला लॉज हुडकायला लागणार आहे रात्रीच्या स्टे साठी. आता इथून तर 55 किलोमीटरचा प्रवास आहे. कमीत कमी एक 2 तास तर लागतील इथून. बघू पुढे काय काय होतं. रामेश्वरम मध्ये पोहोचले. भांडणे करून रिक्षा ठरवली. रूम घेतले इकडे. मंदिरापासून जरा स्वस्त पाहिजे घरात. मंदिरापासून एक अर्धा किलोमीटर भर लांब आले. अर्धा किलोमीटर लांब येऊन एकदम रूम घेतलेली आहे.